नमस्कार मित्रांनो, अजित बिराडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण मालाड ईस्टला आलोय. तर आपण मंदिरामध्ये जाणार आहोत, वैष्णोदेवीच्या मंदिरमध्ये. जम्मू काश्मीरमध्ये वैष्णोदेवीचे मंदिर आहे, तसे सेम टू सेम इथे गुफेत मंदिर आहे. चला तर आपण आज ते एक्सप्लोर करणार आहोत. हे बघा, आता असं घाबरायचं नाही चालणार, कारण क्राऊडमध्ये तुम्हाला व्हिडिओ करायचे असतील तर घाबरून चालणार नाही. आता माझ्या पाठी पण खूप लोक आहेत, ते मला बघत असतील, हसत पण असतील. तर चला असेच व्हिडिओ आपण करत राहू, तुमचा सपोर्ट राहील, आपण पुढे नक्की जाऊ. आपण चालतोय माला स्टेशन पासून 5 ते 10 मिनिटं फक्त तुम्हाला चालायचं आहे. ईस्टला आलात की तिथून तुम्हाला कोणालाही विचारलं ते तुम्हाला मंदिर सांगतील वैष्णोदेवी. चौथ्या गल्लीतून राईट मारायचे, फक्त 5 ते 10 मिनिटं आपल्याला चालायला लागणार आहे. चला आपण जाऊया. बघा, असे क्राऊडमध्ये तुम्ही व्हिडिओ केलात तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स वेगळाच येतो. आपण पण ते ट्राय करतोयच. बघूया सुंदर मंदिर कसे असणार आहे, कारण मी रीलला वगैरे बघितलंय. मला आज बघायचं ते प्रत्यक्षात मंदिर, कारण मी आज कांदिवलीला जाणार आहे. त्याच्या आधी बोललो मालाडला ते मंदिर एक्सप्लोर करू. हे बघा, आपण या साईडने आलोय. हे बघा, एंट्रीला गेट आहे, माता वैष्णोदेवी दिव्यधाम. तिथे आपण दर्शनाला जाणार आहोत, कारण आपण जम्मू काश्मीरला कधी जाऊ हे माहीत नाही. त्यामुळे म्हणून मुंबईमध्ये असणारे आपण वैष्णवी देवी, तिलाच मिनी वैष्णोदेवी म्हणतात. मालाड ईस्टला हे मंदिर आहे. स्टेशन पासून फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. ते तुम्हाला आज मी पूर्ण दाखवणार आहे, त्याची माहिती वगैरे देणार आहे. आपण पूर्ण मंदिरात एक्सप्लोर करणार आहोत. हे बघा, इथे आता कार्यक्रम वगैरे पण होते 2025च्या एंडिंगला. आणि हे बघा, इथे टाइम वगैरे लिहिलेले सर्व तुम्ही झूम करून वाचू शकता. बघा, दुपारी यायचं ते 1च्या आधीच या, कारण नंतर बंद होतं मंदिर. हे बघा, इथे चप्पल स्टँड वगैरे आहे. इथे बघा बॅरिकेटिंग वगैरे केलेली आहे, कारण इथे नवरात्रीला खूपच गर्दी असते, त्यामुळे बॅरिकेटिंग केले. बाकडे वगैरे बसायला सोय आहे इथे. त्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मंदिर. बघा, इथे बघा, तुम्हाला चामड्याची वस्तू वगैरे ठेवायला लागणार. पट्टा वगैरे तुम्ही किंवा बॅग्स वगैरे किंवा पॉकेट तुम्ही आणत असाल तर इथे ठेवावं लागणार तुम्हाला चामड्याच्या वस्तू सर्व. आता आपण गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत. हे बघा, इथे सुरुवातीला 2 सिंह आहेत, सुंदर असे सिंह आहेत, आणि छोटीशी गुफा आहे. त्यात आपण त्यातून दर्शन घ्यायला जाणार आहोत. हे बघा, इथं मोबाईल अलाउड नाही, पण आपण विचारले त्यांना, पण पुन्हा आपण जाणार आहोत तिकडे. परमिशन घेतले. हे बघा, कशी गुफा आहे साईडला. काय, हे पूर्ण गुफा आहे. छोटीशी जागा आहे, पण त्यातून आपल्याला जायचंय. पुढे बघा, कशी सुंदर अशी गुफा दिसणार आहे. हे बघा, कशी गुफा आहे, पूर्ण दगडाची आहे साईडला. हे बघा, इथून पण तुम्ही एंट्री करू शकता. एक छोटीशी एंट्री आहे तिकडून. आणि पुढे बघूयात काय काय आहे गुफेमध्ये. हे बघा, इथे आहेत. इथे ती मेन गुफा आहे जिथे देवी आहे. हे बघा, इथे पण आहे छोटा गुफा, त्यातून हे बघा, आता ती देवीची मेन गुफा आहे ती दिसणार आहे तुम्हाला. हे बघा, त्याच्या आधी वरती बघा, वरचा दाखवतो तुम्हाला. आपण वरती पण जाणार आहोत, तिकडून दुसरीकडून मार्ग आहे तिकडे जाण्यासाठी, ते दाखवतो. त्याच्या आधी मेन गुफा बघा. हे बघा, इथून आहे मेन गुफा. इथं बघा, सिंह आहे मोठा. त्यानंतर तिकडे दर्शन वगैरे करतात, आणि या छोट्या गुफेतून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. हे बघा, ही मुख्य गुफा आहे, त्यातून आता आपल्याला फायनल देवीचे दर्शन होणार आहे. हे बघा, इथून आपल्याला जायचंय, वाकून जायला आहे तिथून. हे बघा, केवढीशी जागा आहे बघा. आपण आशापुरी मंदिरात गेलो ना, तशीच ही गुफा आहे, पण ही जरा मोठी गुफा आहे. आशापुरा देवीची छोटीशी गुफा आहे. तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की बघा. हे बघा, ही छोटीशी गुफा आहे. इथून जाते जरा सांभाळून जावा तुम्ही, कारण डोक्याला वरती वगैरे लागू शकतं त्याला. हे बघा, छोटीशीच आहे पण. हे बघा, इथून आता आपण देवीचे दर्शन घेतो. हे बघा, फायनली आशापुरी देवीचे जसे मंदिर आहे तसे सेम टू सेम हेच मंदिर आहे. बघा, तुम्ही त्या 3 मूर्त्या बघू शकता, तशाच आशापुरा मातेच्या इथे पण आहेत. बघा, मनसोक्त दर्शन करा. आणि तुम्हाला मंदिराबद्दल थोडी माहिती देतो. मालाड पूर्व येथे वैष्णोदेवी मंदिर आहे, ज्याला माता वैष्णोदेवी दिव्यधाम किंवा मिनी वैष्णोदेवी असे म्हणतात. हे जम्मू येथील कटरा येथील मूल मंदिराची प्रतिकृती आहे. जेथे भाविक मूल मंदिरात जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी एक सोयीस्कर ठिकाण म्हणून मुंबईतील माला स्टेशन येथे जम्मूच्या मंदिराप्रमाणे गुहेतून जाऊन दर्शन घेण्याची सोय आहे. आणि हे मंदिर सुमारे 22 वर्ष आधी बांधलेले आहे. नवरात्रीच्या काळात इथे विशेष उत्सव साजरा होतो, आणि भाविकांची खूप अशी गर्दी असते या मंदिरात, कारण मालाडचे वैष्णोदेवी हे जम्मू काश्मीरचे प्रसिद्ध मंदिराचे एक छोटे रूप आहे, जे भाविकांना कमी वेळेत आणि सोयीस्करपणे वैष्णोदेवीचे दर्शन अनुभवायला देते. हे बघा, येथे केवळ माता वैष्णोदेवीचे नाही, तर बघा, भैरवनाथ, गणेशजी, माता पार्वती, हे बघा, इथे तर दर्शन करू शकता त्यांचे पण तुम्ही. आणि इतर देवदेवतांचेही मंदिर आहे, जेणेकरून एकाच ठिकाणी सर्व देवतांचे तुम्हाला दर्शन घेता येईल. हे बघा, इथे पण आहे नाकोडा भैरवनाथ, सुंदर अशी मूर्ती आहे. बघा, खाटू श्याम तुम्हाला वाटेल, पण हे नाकोडा भैरवनाथ आहे. बघा, आता मंदिराच्या त्या साईडला आपण जाणार आहोत. हे बघा, इकडे तर आपण दर्शन केलं. हे बघा, इकडे पुढे मूर्ती आहेत, त्या आपण तुम्हाला दाखवल्या. त्यानंतर वरती बघा तुम्ही कसं शिड्याने जाऊ शकता इथे, कारण कळस वगैरे आहे.
त्यानंतर इकडून आपण जाऊया, इथून एक फेरफटका मारू शकतो आपण मंदिराला, त्याच्यासाठी ही जागा आहे बघा. वरती पण एक मंदिर आहे, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा, इथेच आहे. हे बघा, सुंदर असं इथे भैरवनाथांची मूर्ती आहे बघा. बाबा भैरवनाथ, वीर हनुमानजी यांची इथे मूर्ती आहे वरच्या साईडला. नंतर बघा तिथे दिवा वगैरे लावलेला आहे, ते लॉक आहे. त्यानंतर इकडं आपल्याला पाठच्या साईडला जायचं आहे. तिथून इथं दर्शन वगैरे घेतलंय आपण. हे बघा, इथून कलश वगैरे बघा वरून. या मंदिराचे ट्रस्टी दरवर्षी 1,500 लोकांना वैष्णव देवीची यात्रा करून देतात. त्यामध्ये ज्यांना जायचे शक्य होत नाही असे म्हातारे लोकांचा समावेश जास्त असतो. अष्टमीच्या दिवशी इथे 1100 मुलींचे कन्या असतात, त्यांची पूजा केली जाते. रात्रीला तर तुम्हाला माहिती आहे देवींच्या मंदिरात किती गर्दी असते. इथे पण खूपच गर्दी असते आणि त्यामुळे इथे गुफा तर आहे, त्यामुळे तुम्हाला इथे रांगेत खूप थांबावं लागत असेल. म्हणून ते खाली बॅरिकेड वगैरे पण केले आहे. हे बघा, आता आपण इथून खाली जाणार आहोत. तिकडून पण आपल्याला नवग्रह वगैरे दर्शन होणार आहे. अजून खूप देवदेवतांचे दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. म्हणून आपण आता इथून खाली चाललोय. पूर्ण गुफेचा मार्ग इथे बनवला आहे, कृत्रिमरित्या बनवला आहे. पण तुम्हाला जम्मू काश्मीरला जी गुफा आहे तसंच तुम्हाला इथेही फील होईल. चला आता आपण खाली जाऊया, बघूया कोणते देवदेवता आहेत अजून. कारण मी रीलला बघितले, त्यानंतर इथे यायचा विचार केला आणि आता तुमच्यासाठी मी आलो इथे. कारण मी कांदिवलीला व्हिडिओ करायला जाणार, त्याच्या आधी बोललो इकडे आपण दर्शन करूया देवदेवतांचे. सुरुवातीला साईबाबा आहेत, त्यानंतर जलाराम बाप्पा, त्यानंतर श्री दत्तात्रय, त्यानंतर स्वामी महाराज आणि लास्टला आहेत ईश्वरदासजी. आपण नवदुर्गांचे दर्शन घेणार आहोत. हे बघा, या साईडला पण देवी आहेत आणि त्या साईडला पण देवी आहेत, त्या मी आता तुम्हाला दाखवणार आहे. बघा, आता आपण दर्शन घेऊया. जी देवी होती ती माता कात्यायनी, दुसरी बघा माता कालरात्री आहे. बघा इथे माहिती वगैरे लिहिली आहे, तुम्ही झूम करून बघू शकता. शेषनाग पण आहे तिथे. त्यानंतर ही आहे चामुंडा देवी. बघा इथे माहिती लिहिली आहे, ती वाचा तुम्ही. त्यानंतर चौथी आहे माता महागौरी. व सुंदर अशा मूर्ती आहेत. त्यानंतर माता सिद्धिदात्री, सुंदर अशा आहे 5ही मूर्ती. आता आपण त्या साईडला बघूया. पहिली माता स्कंद माता, सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर बघा माता कुष्ठमांडा. त्यानंतर बघा इकडे आहे माता चंद्रघंटा. त्यानंतर या साईडला बघा माता ब्रह्मचारिणी. त्यानंतर या साईडला बघा लाची देवा माता शैलपुत्री. अशा सुंदर अशा मूर्त्या आहेत, त्यांचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. हे बघा 10 अशा देवी एकाच मंदिरात किती दर्शन करू शकता. हे बघा वरती कशा छोट्या छोट्या देवींची कलाकृती दाखवण्यात आली. हे बघा इथे नाग वगैरे आहेत. बघा कसे छोट्या छोट्या देवी दाखवल्यात वरती, त्या राहिल्या होत्या त्या पुन्हा आलो. हे बघा सुंदर अशी कृष्णदेवाची मूर्ती आहे, गुरु दरबार. पुन्हा एकदा बघा सुंदर असे मंदिरातल्या 10 देवी. त्यानंतर आता आपण बाहेर जाणार आहोत. हे बघा बाहेर जाणार आहोत, तिथे पण एक देवी आहे, तिचे आपण दर्शन घेऊ. त्यानंतर आपला ब्लॉग पूर्ण होणार आहे. बघा इथे देवीचे दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा हे आहे कालिका माता, सुंदर अशी मूर्ती आहे. बघा रुद्र रूप बघा कालिका मातेचे कसे आहे. मी ऑलरेडी कालिका मातेचा पण व्हिडिओ केला आहे, आपल्या विरारमध्ये आहे कालिका माता, त्याचाही व्हिडिओ जाऊन बघा चॅनलवरती. तशीच ही कालिका माता आहे. बघा किती सुंदर असे केस वगैरे सोडण्यात आले आहेत, मस्त सजवलेली आहे देवीला. बघा बघा तुम्ही झूम करून कसं दाखवतो तुम्हाला. बघा मंदिराची बॅक साईडने दाखवतोय केवढे मोठे मंदिर आहे. आणि बघा इथे जागा किती आहे. हे बघा इथे फिश टँक वगैरे आहे. त्यानंतर तिथे अयोध्याची जी मूर्ती आहे तिचाही फ्रेम ठेवण्यात आले आहे. बघा फ्रेम कशी सुंदर अशी अयोध्याची मूर्तीची ठेवण्यात आली, ते तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर हे होते सुंदर माता वैष्णवी देवीचे मंदिर. जर तुम्ही या मंदिरात कधी येताय कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि हे मंदिर माहीत होते का सांगा मला. चला फायनली आपण चाललोय घरी. तर आपण आज एक्सप्लोर केले वैष्णवी देवीचे मंदिर, जे की मालाड ईस्ट इथे आहे. स्टेशनपासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, कारण जम्मू काश्मीरमध्ये लोकांना जायला पॉसिबल होत नाही, पण मुंबईमध्ये सेम टू सेम मंदिर आहे. प्रति तुम्ही वैष्णोदेवी मंदिरही बोलू शकता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.